नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24. श्री दत्त जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे कैलासवासी बापूराव केरुजी दानवे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दानवे यांच्या प्रेरणेने श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त हरिभक्तपरायण योगिताताई हजारे यांचे प्रवचन, श्री दत्त गुरूंची रथयात्रा, हरिभक्तपरायण दीपालीताई कोकाटे यांचे कीर्तन, हरिभक्तपरायण प्रज्ञाताई दानवे खाटदेवळगाव यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाचे आयोजक महेश रमेश दानवे, दानवे परिवार, चिचोंडी पाटील ग्रामस्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन दत्तांची पालखी. तर दत्त भगवान परमात्म्याचं स्मरण कर. मी तुझ्या पाया पडून तुला हात जोडून विनंती करून सांगतो की भगवान परमात्म्याचा अवतार असणारे दत्त भगवान, त्यांना वारंवार या मुखाने तू दत्त 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 असं वारंवार म्हण. कारण हा पवित्र देह परमात्म्याने कशासाठी दिलाय, तर भगवत स्मरण आपल्या जीवनामध्ये घडावं, त्याच्यासाठी हा देह भगवान परमात्म्यानं आपल्याला समर्पित केलाय ना. मग आपल्या वाणी पवित्र व्हावी त्याच्यासाठी तू काय कर, तर मुखी बोला दत्त वारंवार असा नाथ बाबांचा अभंग आजच्या पवित्र आणि पावन सेवेकरिता या ठिकाणी निवडलेला आहे. तर या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा अतिशय गोड वर्णन करतात की पवित्र आणि पावन असणारा जो देह आहे, या देहामध्ये जे श्रीमुख भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे, त्या मुखाने काय करावं, तर दत्त भगवान परमात्म्याचं स्मरण करावं. आणि दत्त भगवान परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर काय होईल, तर त्याच्यामुळे आपल्याला अपार अशा प्रकारचं सुख प्राप्त होणार आहे. तेने सुख तुम्हा होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. त्यांची आठवण केल्यानंतर तुम्हाला अपार अशा प्रकारचं सुख होणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या वाणीने दत्त भगवंताचं स्मरण करावं. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावशील. महाराज म्हणतात, स्त्रिया पुत्र दारा धन संपत्ती ह्यांच्या पाठीमागं जर तू धावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शेवट कसा होणार आहे, त्याचा शेवट वाईट होणार आहे. तेने तू अघोरा पावशील. अघोर अशा प्रकारचं दुःख तुझ्या पदरामध्ये पडणार आहे. जो बाळा जो रे जो, 10व्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला, प्रसन्न केले केदार लिंगाला. प्रत्येक दिवशी हा नेम चालविला, जो बाळा जो रे जो. प्रत्येक दिवशी हा नेम चालविला, जो बाळा जो रे जो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. गाय होऊनी पुढे वासरू पाहे वळूनी, माय भीही गाय होऊनी पुढे वासरू पाहे वळूनी. कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे. मंदिर बनले उभ्या घर
तुझ्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तापलो गड्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे. मनाचा संकल्प विकल्पे काळीज थर 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 कापे. कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तुम्हाला काम काज बहुत वाट पाहू कुठवर पर्यंत प्राण आला कंठागत. कितीतरी पाहशील बा अंत दिनाची करुणा येऊ द्या हो. नाथा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. संसाराचा हा वणवा कितीतरी आम्ही सोसावा. वेड लागले या जीवा कोठे न मिळे विसावा. अपुल्या गावा तरी न्या हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी 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 मला भेट द्या हो.
तेथे देव जर आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहावा असं जर वाटत असेल तर तो अगोदर स्फटिकाप्रमाणे निर्मळ करावा लागेल. एकतर भगवंत हे 3 वर्ग पडतात पहा. एक वर्ग असा आहे की एका वर्गाला यावंच लागतं, एक वर्ग असा आहे की ते येत असतात आणि एक वर्ग असा आहे की आणावं लागतं. येत असतात ते जीव आहेत, यावंच लागतं ते तुम्हा आम्हाला. येत असतात ते संत आणि आणावं लागतं ते देवाला. देव कधी येत असतो? अवताराला म्हणा नाही तर जन्माला म्हणा. देव कधी येत असतो?
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, धर्मावरती संकट येतं, त्या ठिकाणी साधू संतांना त्रास होतो, त्या ठिकाणी देव अवतार घेतल्याशिवाय राहत नाही. तेव्हा देव अवताराला येत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग देव अवताराला येत असतात. मग या ठिकाणी नाथ महाराजांनी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं, जन्माचं वर्णन केलं. देव कधी अवताराला येत असतात? अभंगाचं प्रथम चरण. दर्यावतार ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु. गोपराच्या भगवंताच्या सुंदरतेचं वर्णन करतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे म्हणतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया. काय त्याच्या सुंदरतेचं वर्णन करावं महाराज. तो भगवान परमात्मा सुंदर तर आहेच, पण सुंदर असून सुद्धा समर्थ आणि स्वतंत्र आहे. बरं, त्याच्यापेक्षा दुसरं कोणीही मोठं या जगात नाही. शिवाय तो स्वतंत्र आहे, त्याच्यावर कुणाची सत्ता नाही. पण त्यानं मात्र या जगावर सत्ता ठेवलेली आहे. त्याची मात्र या जगावर सत्ता आहे. काय माझ्या भगवंताची सत्ता सांगावी बरं. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. तर सगळी सत्ता माझ्या भगवंताची आहे. भगवंताने स्वतः माऊलींच्या भाषेत सांगावं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता. जो या जगाला चालवतो, नवे नवे ज्यानं बोलवल्याशिवाय तो वेद सुद्धा बोलत नाही, ज्यानं आज्ञा केल्याशिवाय सूर्यही उगवत नाही. काय त्या सत्तेचं वर्णन करावं. काय अधिकार असेल, काय सत्ता असेल महाराज माझ्या त्या भगवंताची, की आदेश दिल्याबरोबर वेदांनी बोलावं, सूर्याने चालावं. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी
वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझिया सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो. नामदेवराय भगवंताच्या सत्तेचं इथं वर्णन करतात, ज्याच्या सत्तेशिवाय इथं कुठलीच गोष्ट होत नाही. एकदा काय झालं, एक मुलगा वर्गामध्ये गुरुजींना सारखा प्रश्न विचारायचा, गुरुजी रोज सूर्य उगवतो, रोज मावळतो, पावसाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन पडतं, हिवाळ्यामध्ये थंडी वाजते, हे कसं काय होतं बरं, कसं होतं? तर गुरुजी म्हणायचे त्याच्या मागे खूप मोठं विज्ञान आहे, ते आपोआप होतं. तू म्हटलं ठीक आहे विज्ञान आहे, पण हे आपोआप कसं होईल? तुमच्या उत्तरानं माझं काही समाधान होत नाही गुरुजी, मला स्पष्टीकरण देऊन सांगा हे नेमकं कसं होतं. गुरुजी म्हणायचे नको ते स्पष्टीकरण मला विचारू नको, ते आपोआप होत असतं सगळं. त्या मुलाचं काही समाधान झालं नाही. त्या मुलाने काय केलं माहितीये का, एक दिवशी तो लवकर शाळेत आला, लवकर सगळ्यांच्या अगोदर शाळेत आला आणि वर्गातली सगळी बाकं त्यानं उलटी करून ठेवली. नंतर गुरुजी वर्गात आले, सगळी मुलं पाहिले तर उभे होती. मग गुरुजी म्हटले हे सगळं कुणी केलं? तो मुलगा म्हटला हे सगळं आपोआप झालं गुरुजी. हे कुणीच केलं? गुरुजी म्हणे तू वेळ आहे का, हे सगळं आपोआप कसं होईल, बाका आपोआप कशी उलटे होतील? तो म्हटला गुरुजी जर बाका उलटी करून ठेवण्या इतकी साधी प्रक्रिया आपोआप होत नाही तर मग हे विश्व कसं आपोआप चालेल? त्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या नामदेवरायांनी दिलं बरं. नाम म्हणे काही नाम म्हणे साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंगा. हे सगळं कोण हलवतं, कुणाच्या सत्तेने चालतं? तर प्रभू तू निर्धार पांडुरंगा. हे सगळं भगवंताच्या सत्तेनं चालू आहे. इथं साधा झाडाचं पान जरी हलायचं असेल तरी भगवंताची सत्ता लागते बरं. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. एवढंच काय सज्जन हो, तर हा आपला प्राण नव्हे नव्हे आपलं शरीर तर राहू द्या, पण आपला प्रत्येक श्वास असतो ना, त्या श्वासावर जर कुणाची सत्ता असेल तर ती असते भगवंताची. आपण एक दिवस मरणार आहोत, जाणार आहोत हे जग सोडून, यात काही नवल नाही, यात काही आश्चर्य नाही. आतापर्यंत जिवंत आहोत ना, हे खरं आश्चर्य आहे. कसं काय? कारण प्रत्येक श्वासावर सत्ता असताना माझ्या भगवंतानं अजून काढून घेतली नाही. त्याचे किती उपकार आहेत बरं आपल्यावर. झाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीन. अरे कोण बोलवतं, कोण चालवतं या शरीराला? तर तो माझा भगवंत चालवतो. त्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली आणि पालकत्व मात्र आपल्या हातात ठेवलं. सगळ्या जगाची महाराज त्याला काळजी. कोण उपाशी आहे, कोणाला कुठली वस्तू पाहिजे, हो, पण कधी जो त्याला शरण जातो, वेळोवेळी त्याची भक्ती करतो, त्याचंच काम माझ्या भगवंतानी केलं बरं. कारण तो असा उदार आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. म्हणून माझ्या भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. त्याला सगळ्यांची काळजी महाराज यांनी स्वर्गातल्या. पाषाणाच्या पोटी बैसला दर दूर, तयामुखी चारा कोण घाली, पक्षी अजगर न करीती संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. अरे या विश्वाला त्यानं निर्माण केलं, मग त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा त्यानंच घेतली महाराज. कोणत्या खडकामध्ये असणाऱ्या बेडकाला रोज अन्न पुरवत असेल बरं? पक्षी तर कधीच संचय करून ठेवत नाही. आपण तरी माणसं हे गोळा कर, ते गोळा कर, संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू गोळा करतो, पण या निसर्गातील प्राणी पक्षी कधीच काही गोळा करत नाहीत. तरी त्यांचं पोट कसं भरत असेल रोज?
तर त्याची काळजी माझ्या भगवंताला असते. चिचोंडी पाटील येथे बापूराव कैलासवासी बापूराव किरोजी दानवे पाटील यांच्या स्मरणार्थ रमेश दानवे आणि दानवे कुटुंबियांनी या ठिकाणी दत्तांची मूर्तीची स्थापना केली आणि त्यानंतर त्रिदिन सप्ताह सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलाय. मी या त्रिदिन सोहळ्याच्या वतीने जे सर्व या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहिले त्या सर्वांचं दानवे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो. जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळीचा हरे भैसिंदा जय देव जय सभया बेंचारी तू एक दत्त आभाग्याशी कैसी करना हे मात राळे परतून त्याचे कैसा आहेत जन्म मरणाचा पूर्णाशी अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळीचा हरे भवचिंदा जय देव जय दत्त येऊन उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. चिचोंडी पाटील येथे महेश दानवे यांचे आजोबा कैलासवासी बापूराव किरोजी दानवे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दत्त मंदिराची स्थापना केली. स्थापना केलेले 4 वर्ष झाले. आता हे 4थं वर्ष आहे. तर 4थं वर्ष असताना महेश दानवे यांनी स्वखर्चातून हा कार्यक्रम चालू केला. त्रिदिन सप्ताह या ठिकाणी चालू केला आणि हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दानवे यांच्या प्रेरणेनं हा सप्ताहाचा सोहळा उत्सव हा गेली 4 वर्षापासून चालू आहे. या उत्सवाला 3 दिवसाचं कीर्तन आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद आणि दत्त जयंतीच्या दिवशी रथयात्रा मिरवणूक मोठी या ठिकाणी होती. या कार्यक्रमासाठी सर्व चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी सगळ्यांनी उपस्थिती केली म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद. आमच्या चिचोंडी पाटील येथे दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही छोटासा कार्यक्रम आयोजित करत असतो. त्या संदर्भात आम्हाला गावकऱ्यांचं आणि इतर सगळ्या लोकांचं अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळते. तसंच आमचे वडील बापूराव किरोजी दानवे यांच्या प्रीत्यर्थ हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि हे सर्वजण आमचे दानवे परिवाराच्या तर्फे सगळा तो कार्यक्रम दरवर्षी होतो. असं काही सगळं चांगलं चाललेलं आहे. खूप आनंद वाटतो, ऊर्जा मिळते. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.